नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले स्टोरीज आज कुठले तू सांगणार आहेस? आज तर मी पहिला माझ्या एरियातले, माझ्या घरच्या इथले तू कुठे राहतो? कांदिवलीला. म्हणजे आता तुला सांगतो, माझा पहिला कसा किस्सा आहे की 12वीच्या नंतर मी जस्ट एक जॉब पकडला होता आणि नवीन जॉब करायचं आहे. तर मग तुम्हाला पॅशन म्हणून सर तुम्हाला कुठे पाठवतात आहेत, तर तुम्ही लेट नाईट घरी येणार. तर मी लेट नाईट तसं घरी येत होतो. एकदा 1:15ची वेळ होती ती. आता माझ्या इथे कसं आहे ना, एक जुनी बिल्डिंग आहे. जिथे माझं जुनं घर आहे त्याच्या समोर ती बिल्डिंग दिसते. चाळीतनंच आहे ते. समोर तू सरळ बघशील तर असं तुला दिसणार की तिथे कोण नाही, पण ती चाळी पूर्ण ब्लॅकआउट झाली ना की फक्त ती बिल्डिंग दिसते. तर त्या बिल्डिंगमध्ये सीन कसं आहे की तिथे खूप जुनं, म्हणजे तिथे पहिल्याच ग्राउंड फ्लोअरला एक मुलगी राहते. तिची आई, तिने स्वतःचा जीव दिला होता. तिने जाळून घेतलं आणि जाळल्याच्या नंतर ते सक्सेस झालं नाही, म्हणून तिने वरती जाऊन जीव दिला तिने परत, म्हणजे डायरेक्ट टेरेसवरनं खाली उडी. आणि असं तिने, म्हणजे तिचं कसं झालेलं की माहीत नाही, म्हणजे तिचा नवरा ड्रिंक जास्त करायचा ना तो, तर मग तिने त्याच्यामुळे तिला की घरचं काय होतं ते आपल्याला माहीत नाही. त्या टायमिंगला तिथे कोण नव्हतं, कोणाला कळलं नाही ते. त्यानंतर ते सगळं घडून झालं. त्यांचे काय ते 10-12 दिवस निघून गेले. हळूहळू तिचा प्रेझेन्स तिथे जाणवायला लागला. हळूहळू सगळ्यांना प्रेझेन्स जाणवत होता, पण कसं आपल्याला कसं हळूहळू माहीत पडलं नाही की त्या बिल्डिंगमध्ये कोण जायचं बंद करतं. अजून पण तिथे राहतात राहणारे, पण ते खूप जुनी लोक आहेत, ते लोकच राहतात. आणि त्या लोकांना माहिती आहे एक लिमिटेड टाईम आहे, त्यानंतर त्या टाईमनंतर ते बाहेर पडत नाही. जरी लेट आलेत, गाडी समोर लावणार, चावी बंद करणार, निघून जाणार. आणि आमच्याबरोबर तिथे 2दा माझ्यासोबत तसा किस्सा झाला आहे. मी कसं ज्या वाटेने मी येतो ना, तर मी त्या दिवशी त्याच मधल्याच वाटेला मी धरलं. मी म्हटलं चल जाऊ या रस्त्याने, मी पुढच्या वेने जाणं माझा इम्पॉसिबल वाटते, म्हणून मी मधल्याच वेने आलो. स्टार्ट केलं, म्हणजे आपण निघालो तिकडनं. तसं मी त्या वाटेला पोहोचलो. मध्येच चालता मी पुढे आलो, राईट टर्न घेतल्यावरती एकदम मोगऱ्याचा एकदम सुगंध, जे बोलतात ना एकदम जास्तच. म्हणजे तू असं, म्हणजे मी खूप लोकांना मी सांगितलं आहे. माझा लहानपणाचा मित्र पण होता, त्याला पण मी बोललो 2-3 वेळा की भाई तुला इथे कधी जाणवलं आहे का. 2-3 वेळा सांगितलेलं मी. त्याला एकदाच एक्सपिरियन्स झाला, तो यायचाच बंद झाला. मी त्या नाईटला आलो आणि जसा मी माझ्या गल्लीत शिरलो, समोर मला खिडकी दिसते माझी, पण मला जाणवतं माझ्या मागे कोणतरी चालतंय. मग हळूच पैंजणचा आवाज येतो आहे. म्हणजे मी एक स्टेप पुढे टाकतो आहे, तिचा स्टेप पुढे पडतो आहे. असे 4-5 स्टेप्स टाकत पुढे आलो. मित्राच्या घरापर्यंत पोहोचलो आणि नंतर मला असं वाटलं की माझी बॅग जड झाली आहे. कोणीतरी धरलं आहे मला मागून, पकडून ठेवलं आहे जास्तच घट्ट. मग मी म्हटलं की असेल काहीतरी, आपण लक्ष नाही द्यायचं. गाणी चालू होती म्हणून मी तसंच पटकन शिरलो घरात. दाराला आईला सवय असते की ती चाकरी लावून ठेवते, कडी नाही मारत. तिने जस्ट, म्हणजे मी पटकन दरवाजा खोलला आणि मी दार बंद करून घेतला. आणि जोरात बंद केला तर आई जरा घाबरून उठली आणि ती मला बोलते काय झालं बरं. तर काय नाही, मला असं वाटलं मागून कोणतरी येतं आहे. मग ते ठीक आहे तू जा, हातपाय धू, जेव आणि झोप. त्या दिवशी ते किस्सा परत तसा सोडून दिला. आणि आम्ही मग 1-2 आठवड्याच्या नंतर मी आणि माझ्या मित्रांनी नाईट आऊट मारला आहे. माझ्या बाजूच्याच रूममध्ये, म्हणजे बाजूची रूम आहे त्याच्यावरती आत्याने एक फ्लॅट घेतलं. फ्लॅट म्हणजे एक नॉर्मल फ्लॅट टाईप बनवलं आहे तिला, आहे चाळीतच, पण ते 1+1 कसं बनवतं, तर त्यांनी तसं बनवून ठेवलेलं. आणि ते कसं आहे ना, ते दर सॅटर्डे संडेला कुठे फिरायला जायचं. आम्हाला तेवढा चान्स मिळायचा, चावी आमच्याकडे, चला सगळे मित्र भेटा, नाईट आऊट मारा, तुम्हाला काय करायचं आहे ते करा. मग मी त्या दिवशी म्हणजे आमचं कसं फिक्स झालं की 4-5 जणं आम्ही आहेत. ते आम्ही बोललो की चला, एक जण खाणं घेऊन येणार आहे, एक जण तुम्हाला जे पाहिजे तसं दे, ड्रिंक्स सोडून तुम्ही काही करा, काय करायचं असेल ते. मग त्या दिवशी कसं झालं की आले 4च मित्र, सगळे आले, एन्जॉयमेंट गेली. 11:30पर्यंत थांबले, खाल्लं पिल्लं
नंतर बोलता अरे नहीं अभी मेरे घर पे मम्मी बुला रही है, मेरे घर से कॉल आ रहा है, मैं जा रहा हूँ. असे करून करून ते 4ही निघून गेले. राहिला फक्त एकच मित्र आणि आम्ही दोघेच होतो तिथे, बाकी कोण नाही. त्याने काय सांगितलं की भाई अभी कंटाळा आ रहा है. मला आता नाही म्हणजे काय ऑप्शनच नव्हते तिथे. मी टी व्ही बघत बसलेलो आणि तो काहीच त्याच्याकडे ऑप्शनच नव्हता. मग आम्ही नंतर मग सोडून दिलं. मी म्हटलं टी व्ही बंद केला. आम्ही त्याच्याशी गप्पा मारत बसलो आणि गप्पा मारता मारता आम्हाला कळलंच नाही की 2 वाजलेत. आम्ही म्हटलं आता झोपायची तयारी करू आणि आम्ही दोघांनी आमचं सेटअप केला आणि आम्ही झोपायला जातो. जस्ट मी फक्त फॅन ऑन केला, लाईट बंद केली आणि आम्ही ना असेच 2 मिनटं चादरीवरती असेच बसून होतो आम्ही. आणि हळूच दाराच्या इकडनं आवाज आला की ती चालते बाहेर. मला पहिल्यांदा असं वाटलं की भास झाला माझा, मलाच ऐकू येतो आहे. म्हणजे मी त्याला विचारलंच नाही. मग मी परत सायलेंट झालो आणि पूर्ण सायलेंट होतं घरात. 2 मिनटांनी परत तो आवाज आला ना, तोच मला समोरून सांगतो अरे भाई सुना है क्या तूने, क्या है इधर. तो तुम्हाला बोलतो की अरे मैंने पहली टाइम ये एक्सपीरियंस किया, चल ना नीचे जाके देखते हैं. बोला भाई मैं तो जाता नहीं, तेरे को जाना है तू जाके देख ले, तो मैं कुछ भी होगा मैं नीचे आऊँगा नहीं. मी सरळ सांगितलं था कुछ भी होगा मैं नीचे नहीं आऊँगा. तो बोलतो ठीक है ना, एक बार जाके देखने में क्या है. तो म्हटलं तर ठीक आहे, तेरे को देखना है जाके देख ले. तो उठला. 2 वेळा त्याने मला विचारलं. तिसऱ्यांदा दरवाजा उघडला आणि आत्याच्या दरवाजाला कसं एक लाकडाचा दरवाजा पहिला, मध्ये परत एक गॅलरी आहे आणि लोखंडाचा दरवाजा. त्याने तो दरवाजा उघडला आणि जसाच तो जाळीचा दरवाजा उघडायला गेला ना, त्याला तिकडून गार वारा, एकदम गार वारा येतो तसा गार वारा आला, आवाज आला आणि तो तिथेच उभा आहे. नो रिॲक्शन, काहीच नाही. मी त्याला 2दा हाक मारली की भाई क्या हुआ. आणि त्याला मी बोलतो आहे तर त्याला ऐकू पण जात नाही. 2-3 मिनटाच्या नंतर तो परत त्याच्या ह्याच्यात आला ना, तो बोलतो नाही रे, नाही जाने दे, नाही जाना है, नाही जाना है. सरळ त्यांनी गिवअप केलं. आणि मग तो आतमध्ये आला. तो झोपला माझ्या बाजूला. झोपला आणि त्याला 1 तासाने त्याला ताप भरला पूर्ण. बापरे. ताप भरला म्हणजे त्यावेळी त्याला ते काय दिसलं ना, तो बोलायलाच तयार नाही. म्हणजे त्याचं तो बोलतो ना एकदम सायलेंट, म्हणजे ना बोलतो काय चालू आहे माहीत नाही मला. सकाळ झाली ना, सकाळी त्याला मी विचारलं. तो सकाळी मला बोलतो अरे रात को ना मैंने दरवाज़ा खोला ना, मेरे को अपनी वो सीढ़ी के यहाँ पे ना एक लेडीज़ दिख रही थी. बोलती वो वाइट साड़ी पहनी थी उसने, पूरी जली हुई है, पूरा सिर मतलब बोलते ना धुआं निकल रहा है उसके सिर में. म्हणजे तो असं बोलतो आहे की तो प्रत्यक्षात ती समोर उभी आहे तिकडे. बापरे. आता तो बाहेर ना आलेला म्हणून ती त्याला दिसत होती. आम्ही तिथे राहतो, आम्हाला फक्त प्रेझेन्स जाणवतो. आम्ही आजपर्यंत बघितलं नाही तिला कधीच नाही, पण आम्हाला प्रेझेन्स तिचा खूप जाणवतो. जसं म्हणजे काय काय तू. जसं म्हणजे मी आमचे एकदा डान्स होते, एरियामध्ये डान्स करत होते, पूजा ठेवलेली, कार्यक्रम होता मोठा. तर आम्ही त्याच बिल्डिंगमध्ये प्रॅक्टिस करायला गेलेलो. म्हणजे तिथे जिथे तिने केलं आहे ना स्वतःला, त्याच पट्ट्यावरती आम्ही प्रॅक्टिस करत होतो. आणि तिथे एकदा असंच 1 तास झाला, 2 तास झाले आणि मी त्या साईडला वळून बघतो आहे ना, तर मला ती वाईब्सच येत नाही आहेत. म्हणजे मला ते जाणवतं आहे की मला नाही बघायचं तिथे. म्हणजे मला ते असं वाटतं ना, मी म्हणजे तिकडे बघितल्याच्यानंतर अरे तिथे काहीतरी आहे, ती खेचते आपल्याला तिथे. ते करत करत ना पूर्ण एक आमचा पॅच संपला डान्सचा. नंतर दुसऱ्या डान्सचा पॅच चालू झाला ना, त्यामध्ये काही मुलीच होत्या. तर त्याच्यामध्ये ना ते कसं लपाछुपी खेळतात तसा तो एक डान्स होता आमचा. त्याच्यामध्ये करता करता नंतर मग थोड्या वेळाने काही मुली इथे तिथे बाजूला जाऊन लपल्या. म्हणजे तिकडे कसं चाळीत छोटी छोटी झाडं आहेत, ते एक त्या झाडाच्या मागे लपली आहे. एक बिल्डिंगचा आडोसा आहे, तो बरोबर पिलरच्या मागे जाऊन कोणतरी लपलं आहे. झालं काय, ती जी मुलगी ज्या पिलरच्या मागे जाऊन लपली ना, ती वाकून आम्हाला बघते. तिला आम्ही कोण दिसत नव्हतं. तिला आम्ही कोणच दिसत नव्हतं. वेळ काय होती, 7 काय 7:15ची वेळ होती संध्याकाळची. तिला आम्ही कोणच दिसत नाही.
थोड्या वेळाने तिला बाईचा आवाज येतो आहे आणि तिने परत वाकून बघितलं ना, तीच बाई तिला समोर दिसली. लाल डोळे, जळायला फेस. आणि ती तिकडनं मग जी धावून घरी आली ना, 2 दिवस ती आजारी होती पूर्ण. नशीब चांगलं होतं की तिच्या मागे नाही लागली ती, पण ती होती तिथे. त्यापासून मग तिथे बंद. मग तिथे कार्यक्रम करणं बंद, सगळे फंक्शन्स करणं बंद. फक्त बिल्डिंगमधले कोणाचे मेन फंक्शन्स असतील ते लोकच फंक्शन करतात, जे लग्नाचं कार्यक्रम वगैरे. पण ते पण करताना मी असं ऐकलं आहे की जेव्हा काही असेल ना, खाणं पिणं ठेवतात ना, पहिलं तिथे मागे ठेवतात ते लोक. म्हणजे आपण एक उतारा पहिला मान देतो तसं ते मागे जाऊन तिथे ठेवून देतात. आणि मग ते झालं की मग त्यानंतर तुम्हाला जे करायचं ते करा. मग ती त्या दिवसात कोणाला काही त्रास देणार नाही. मी एक्सपिरियन्स तर याचा चांगला घेतला आहे, कारण माझ्याकडे यायला तिथून 5 म्हणजे मी त्या रस्त्याने जायला ना 5 वेळा तरी मी तिकडनं येत जात असतो. पण रात्रीचं जर मला कोण बोलेल ना, तर मी कोणालाही सांगतो, भाई तू मागून ये, नाही तू पहिल्या गेटच्या रस्त्याने ये, मधल्या गेटच्या रस्त्याने येऊ नको. लाईट असूनसुद्धा पहिल्या गेटच्या रस्त्याला लाईट नाही, पूर्ण काळोख आहे. पूर्ण म्हणजे तू टॉर्च पण लावून जाशील ना तरी तुला रस्ता दिसणार नाही. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.